म्हणजेच तुम्हाला 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं हाताळायची आहेत. जर कुठल्या खेळाडूची बाईकची चावी जर हरवली असेल तर आपल्याकडे ती जमा आहे हुंडा, आपण घेऊन जा. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत. मिस्टर नितेश आणि त्यानंतर आपण पाहत आहे मिस्टर विकी तांडेल अशी सलामीवीर जोडी आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर हे पहिलं स्पिन हाताळण्याकरिता चेतन कारेला या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. नितेशने जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोठावले तर मिस्टर प्रदीपजी धोदडे यांच्याकडनं 500 रुपीजचं कॅश प्राइज हे अगदी दिलं जाईल. नाणेफेकीचा कॉल जिंकला तरेपाडा या संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअरला गफलत झाली. हाताला स्पर्श केला होता या चेंडूने आणि अगदी आपण पाहताय बाउंड्री लाईन सीमारेषा पार, ज्या ठिकाणी झेल सुद्धा ड्रॉप, परिणाम स्वरूपी दुष्काळामध्ये हा 13वा महिना. चौकार 4. नंदन घिस मेरे नंदन 4+1 5 अतिरिक्त धावा. रक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. आता ते क्षेत्र परिपूर्ण बिझी ठेवले. पुन्हा एकदा मिळतील धावा 4. आईगाव देवी चषक चौकार 4 रन्स.
घेतली गेली या षटकाकरिता आदरणीय राजेशजी पागी या ठिकाणी उपस्थित झाले ते गोड व्यक्तिमत्व या गोड व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे ज्यांच्या माध्यमातून 4 कूलर या गरमीच्या वातावरण स्पॉन्सर्ड केले गेलेत तेच गोड मधून जाणार नाहीये याची दक्षता घ्या प्लीज कारण की थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे पार्किंग झोन आहे डाव्या बाजूने आपण तिकडनंच बाईक पार्क करा ही सर्वांना नम्रतेची विनंती इथून धावफलक बोर्डवर आहे एकंदरीत 14 अंकांवर 14 रन्स ऑन अ कार्ड नितेश या गोलंदाजाला अगदी आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर इथून पहिलं षटक जे थोडं सुरुवातीला वाटलं की हलकसं महागडं ठरेल परंतु चेतन्याने एक सुरेख कमबॅक केला आता गोलंदाजी मार्कवर इथून नितेश पुन्हा एकदा सुसज्जित होईल राजेशजी बागी मंद मंद पावलाने ते सुद्धा दाखल झालेत एक नेहमीच हसरा चेहरा हा त्यांचा आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज करिता कूलरची व्यवस्था स्पॉन्सर्ड आपल्याला केलं गेलंय तेच गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालेत नितेश स्वतः कर्णधार अगदी गोलंदाजी मार्कवर इथून आपण पाहताय राईट आर्म ओव्हर द विकेटने अगदी त्याची ही सुरुवात पाहायला मिळते लेफ्ट हँडर फलंदाजाकरिता आतापर्यंत नितेशने चांगला पोटेन्शियल सुसज्जित केले गोलंदाजी मार्कवर तो सुसज्जित होईल फुलरलेनची डिलिव्हरी ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला 4 धाब्यांकरिता चेंडू सरळ निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू झालाय पास चौकार इम्पॉर्टंट कारण की गोलंदाजाच्या माध्यमातून विथ कॅप असं कॉल केला नव्हता आणि म्हणूनच हा नऊचा इशारा मैदानाच्या दिशेने अगदी आपला पाहू शकाल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय आता फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन आणि धावफलक 19 या अंकांवर जाऊन पोहोचलाय हलकीची लेंथ पुढील रेंजची होती आणि जिथे पॅड लाईनला चेंडू आदळला गेला पॅड लाईन इज ऑलवेज अ बॅड लाईन हे नेहमीच आपण पाहत आहे फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर नितेश चला फ्री हिट आहे आपण क्षेत्ररक्षण सजवू शकत नाही या छोट्या छोट्या गोष्टी आपण प्लीज माइंड मध्ये ठेवा सातत्याने सांगायची गरज भासली नाही पाहिजे यावेळेस खोलवर लेनची डिलिव्हरी होती सरळ चेंडू निघून गेला एसटी रक्षक यांच्या हातकरणामध्ये इथून डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड एकंदरीत 19 या अंकांवर 19 धावा या स्कोर कार्डवर लागले जातात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल नितेश याला आपण अगदी पाहत आहे फुलर लेन डिलिव्हरी आहे ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय रोखणं थोडंसं मुश्किल सरळ चेंडू निघून गेला पुन्हा एकदा वाईट इश्काव कॉर्नर सीमारेषा पार पुन्हा एकदा मिळतील धावा 4 चौकार 4
27 27 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळते. सुरुवातीचं पहिलं षटक हे अगदी आपण पाहिलं 13 धावेंचं होतं आणि ज्यामध्ये चेतन अगदी खर्चिक ठरला होता, परंतु तदनंतर तिन्ही डिलिव्हरीज आपण पाहिला योग्य त्या लाईनवर हाताळली गेली आणि जिथून अगदी आपण पाहता या स्पेलमध्ये नितेशाची सुरुवात 9च्या रूपाने झाली होती आणि त्यानंतर चौकार सुद्धा पाहायला मिळाला, परंतु तदनंतर योग्य त्या लाईनवर पुन्हा एकदा ते वळाले. विकेट आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाची मानसिकता ही नेहमी चेंज होत असते आणि त्याच मानसिकतेने आपण पाहायचं झालं तर ही गोलंदाजी झाली. परंतु एक चांगली धावसंख्या आहे आतापर्यंत. तरेपाडा 11 तरेपाडा या संघाची आज महत्त्वाचे फलंदाज नाही आहेत, पण बाकीच्या खेळाडूंना संधी मिळाली. सो त्या संधीचं सोनं हे अगदी तुम्हाला करावं लागेल. क्रिकेटच्या पातळीवर प्रत्येक खेळाडूला नेहमीच संधी मिळेल असं नाही आहे, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करायला शिका. आज यशस्वी जयस्वालची वाटचाल ही विसरून चालायची नाही. काय प्रवास राहिला त्याचा सुद्धा. अगदी छोट्याशा गावातून तो सुद्धा बिलॉंग केला. विरार या परिसरातून त्याचे वडील अगदी पाणीपुरीच्या ठेळ्यापासून अगदी आज पाहायला मिळाले आणि आज आपण पाहत आहे संपूर्णपणे त्याने जी आपली मेहनत फळास लावली ना आणि आज आपण पाहू शकाल बांद्राच्या सी लिंकच्या समोर अगदी त्याचा सर्वात महागडा फ्लॅट अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून यशस्वी खरा तोच जो प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नांमध्ये अगदी फळाची योग्य त्या पद्धतीने परिश्रमाचं ते फळ मिळालं हे सुद्धा आपण पाहिलंय. ऑन साइडला खेळलाय आणि सरळ चेंडू मिड विकेटला क्लिअर होईल. मिळतील धावा 4. पुन्हा एकदा चौकार. जिथून अगदी आपण पाहत आहे एक एंडने अगदी पाहायचं झालं तर यस पंचांनी क्षमस्व दर्शवलंय, कारण की हलकासा चेंडू अगदी आपण पाहत आहे जर्सीला स्पर्श होऊन गेला होता आणि त्याच कारणासह डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. 32 या अंकांवर हे स्कोर कार्ड आतापर्यंत बाधित आहे. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. आणखी 3 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे. चांगली लाईन यावेळेस मेंटेन केले आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल डॉट बॉल हे अगदी पाहायला मिळतोय. 4 चेंडू इथून झाले समाप्त. अजून 2 चेंडूंचा खेळ इथून शेष असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा इथून सुसज्जित होईल. 32 या अंकांवर ही धाव संख्या शरद. ऑनसाइडला खेळला गेला या डीप स्कोअर लेग रिजन मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक स्थित केलाय. एक धाव इथे कंप्लीट झाले आणि एकच धावेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. आता दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न असेल का, परंतु इथून आपण पाहताय एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 32 32 या अंकांवर धाव फलक आहे. 32 धावा या स्कोर कार्डवर अगदी आपण पाहताय. आता शेवटचा अंतिम चेंडू हा इथून असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर शरद इथून सुसज्जित होईल. चांगली गोलंदाजी हाताळले. फक्त आणि फक्त लाईन लेन जर आपल्याला मिळाली ना मातीच्या खेळपट्टीवर आणि योग्य ते व्हेरिएशन असेल तर आपण कारगर साबित होऊ शकता. आता इथून उजव्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहू शकाल शरदची ही गोलंदाजी कशी असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील मोठा फटका मारण्याचा मानस आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक स्थित त्याच्या हातकंडामध्ये हा सुरेख झेल. विकेटचे इथे झाले पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 अंकांवर धावसंख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना तरेपडा 11 तरेपडा हा संघ आपण पाहत आहे. विकेट मिळाली, फलंदाज बाद.
अंतिम षटक अगदी आपण पाहताय ॲक्युरेट 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये अगदी हाताळली गेली. शरदने अगदी घाई गेली, अन्यथा मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागलं असतं. परंतु चांगल्या स्थितीमध्ये अगदी आपण पाहताय हे 4थं षटक पुन्हा एकदा झाले मार्गस्थ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. काय फटका आहे, अप्रतिम टायमिंग विथ कनेक्शन आणि डिस्टन्स सुद्धा क्लिअर होईल. लॉंग ऑफ सीमारेषा पार, मिळतील धाबा 6 षटकार. प्रयत्न आणि जिथे यष्टीरक्षक आपण पाहू शकाल कुठल्याही पद्धतीची चूक होत नाही. एक चांगला कलेक्शन आणि त्याच्या माध्यमातून एक सुंदर झेल टिपला गेला. विकेटचे झाले पतन. फलंदाज बाद. श्री आहे आणि दुसऱ्या एंडने आपण पाहू शकाल सुपुत्र आहे गुणेश यांना आपण पाहताय. एक एंडने आहेत तर दुसऱ्या एंडने मात्र पवन माली याला आपण पाहताय. वाईटचा इशारा आलाय परंतु शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला गेलाय आणि अगदी आपण पाहताय धावा वाचवता आल्यात परंतु अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा जॉईन होत आहेत. 2+1 या 3 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळत आहेत आणि 3 अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 41 या अंकांवर ही धावसंख्या. खूप कमी प्रमाणात असं चित्र पाहायला मिळते की एकाच संघामध्ये पिताश्री आणि सुपुत्र खेळत आहेत. आज तिरंगा तिल्हेर संघाची विशेष करून आठवण झाली. साईनाथ भोईरचे सुपुत्र अगदी ते सुद्धा मयूर भोईर अगदी आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर संजय भोईर यांचे सुपुत्र सुद्धा रोहित ते सुद्धा खेळताना अगदी पाहायला मिळाले. बरेच असंख्य असे नातेवाईक आहेत की एकाच संघामध्ये. शिवशक्ती गणेशपुरी या संघाचा सुद्धा उल्लेख करेन. एकाच कुटुंबातील बरेच खेळाडू एकाच संघामध्ये खेळत आहेत. आज पॅरेंट सुद्धा चिंतेमध्ये असतो की आपला मुलाचं भवितव्य मुलाचं जे भविष्य आहे ते कशा पद्धतीने होईल. पण प्रत्येकाने आपली एक जी ओळख असते ना, आपलं जे टॅलेंट असतं जे हिडन असतं ते नेहमीच ओळखणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याकरिता अगदी स्वतःला झोकणं आणि स्वतःला ओळखणं ही सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका. आज गुरुची जी दिशा आहे ना ती खूप म्हणून योग्य तो गुरु, योग्य तो मित्र आणि योग्य ते पॅरेंट्स ज्या खेळाडूला असतील ना तो खेळाडू नक्कीच एक उंच पातळीवर जाताना पाहायला मिळतोय. फटका हवेमध्ये त्या दिशेने क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपलाय. मिड विकेटला अगदी एक सुंदर झेल झालाय परिवर्तित. विकेटचे झाले पतन. फलंदाज बाद. मध्ये हे कमबॅक करण्याचे प्रयत्न आहेत धीरज. पहिल्या चेंडूवर षटकार जरी आला असला तरी सुद्धा दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली. अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा आल्या तिसऱ्या चेंडूवर आणि सलग 2 बॉल अगदी डॉट हाताळलेत. ऑन साइडला चांगला फटका आहे. बाउन्सने अगदी आपण पाहत आहे पुन्हा एकदा फील्ड झालंय. चुंडीची उचलून फेकी होईल परंतु एक सिंगल धावेवर येथे समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने 42 अंकांवर हे धावफलक आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना तरेपडा इलेव्हन तरेपडा. आज महेश नाही या संघामध्ये. एक अष्टपैलू खेळाडू अगदी तो सुद्धा ओळखला जातो या संघातून म्हणून त्याची ही थोडीशी उणीव आहे. ऑन साइडला खेळण्याचा हा मानस हेतू आपण पाहताय. वाईटचा इशारा आला. किडने एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 43 रन्स ऑन कार्ड 43 या अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळतंय. 43 धावा स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. ओहो खोलवर लेंथ अगदी आपण पाहताय. लोअर फुलटॉस हा चेंडू. विकेट मिळाली शेवटच्या अंतिम चेंडूवर. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 43 अंकांवर धावसंख्या. विजयी होण्याकरिता 44 धावेंचा पाठलाग
अगदी इथून करावं लागेल आई गावदेवी पेल्लार या संघाला जर या मॅच मध्ये वॉन व्हायचं असेल तर. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी पाचरुका आणि बंटी स्पोर्ट्स आडणे. चला आपण हजर राहा टॉस करण्याकरिता.
सो पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर मिळाल्या 4 धावा. शरदच्या बॅट मधनं अगदी आपण पाहताय अकुटाप्याची लेंथ आहे. लॉंग स्टॉप रिझनला आता बिझी ठेवलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. मिळतील या नशीब पूर्ण 4 धावा. बाउंड्री चौकार. मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले. हिट रन्स ऑन अ गार्ड 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शरदकडे ते कॅलिबर आहे. कुठल्याही गोलंदाजाला मात्र तो तटस्थ उभा राहू शकतो आणि त्याकरिता त्याची सुरुवात खूप महत्वाची. ओहो, थोडंसं शॉर्ट फाईन लेगच्या हातकंडामध्ये हा झेल होता. या छोट्या छोट्या संधीचं सोनं करणं खूप महत्वाची भूमिका आहे. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. एकंदरीत 9 या अंकांवर 9 रन्स ऑन अ गार्ड, 9 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत. इथून सुरुवातीमध्येच आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट, तदनंतर लागोपाठ 2 चेंडूंवर 2 चौकार आला आणि चौथ्या चेंडूवर एक सिंगल संधी आली होती. या संधीचं सोनं करणं खूप महत्वाची भूमिका आणि जिथून अगदी आपण पाहताय 9 अंकांवर हे धाव फलक. छोट्या छोट्या गोष्टीतून क्रिकेट हे नेहमीच मोठं होताना आपण पाहिलंय. आता ज्या संधी आल्या होत्या त्या संधीचं सोनं करू शकले नाही. झेल ड्रॉप झालाय आणि थँक्यू सो मच म्हटलं असेल शरद याने. नितेश शेकेडने फलंदाज, स्वतः कर्णधार आपण पाहताय. जिम्मेदारी घेतली, त्या जिम्मेदारीचं महत्व जाणावं लागेल. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धावेचा सहारा, एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 14 रन्स ऑन अ गार्ड. माफ करा 10 या अंकांवर हे धावफलक डबल फिगर मध्ये. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या अगदी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्जित होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी जागा भरून खेळले. 44 धाव्यांचा पाठलाग आहे. म्हणजे प्रत्येक षटकागणिक जी सरासरी आहे ना ती 11ची सरासरी आहे. आता त्या सरासरीने तुम्हाला पुढे वाटचाल ही करायची आहे. क्रिकेटमध्ये गेम प्लॅन सुद्धा खूप महत्वाचा आहे. कुठल्या फलंदाजाला ओपनिंग पेअर म्हणून धाडायचं आहे, मिडल ऑर्डर, तदनंतर आपला टेल एंडर, तदनंतर आपला स्ट्रॉंग फिनिश करण्याकरिता हे सर्व कॉम्बिनेशन खूप मायने राखतं. म्हणून नुसते खेळू नका. क्रिकेटमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी महत्वाच्याच असतात. आजचं टेनिस क्रिकेट एवढं पुढे गेले की आपण आज लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहे. एक सुंदर डीजेची क्वालिटी आहे. सर्वांनाच प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम त्या संपूर्ण आयोजकांचं आहे. म्हणून सर्वात आधी धन्यवाद व्यक्त करा वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचं, ज्याने मात्र एक सुंदर असोसिएशन सुरुवात केली. दुसरं अगदी धन्यवाद आपण व्यक्त करा त्या आयोजकांचं, ज्याने अगदी कमी वेळेमध्ये अगदी एक सुंदर आणि दर्जेदार आयोजन मात्र प्रामुख्याने दिली गेलेत. आणि आयोजनाच्या माध्यमातून आपण पाहताय एक सुंदर असं प्लॅटफॉर्म हे सर्वांनाच निर्माण करून देण्याचं काम केलंय. बॅट हवे मैदानाच्या दिशेने ती जात आहे. आता इथून आपण पाहताय जवळजवळ 10 रन्स ऑन अ गार्ड, 10 अंकांवर धावफलक. पहिल्या षटकाचा खेळ अगदी समाप्त झालाय. आज समालोचक असतील, आमचे साथी स्कोअर असतील, आमचे डिजिटल ऑपरेटर असतील, आमचे कॅमेरा मॅन असतील, त्यानंतर संपूर्ण जे आपण पाहू शकाल डीजे मॅन असेल, आमचे पंच असतील, या सर्वांनाच आपण पाहताय एक भाकर म्हणून सुद्धा आपण या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून म्हणून आम्ही नेहमी ऋणी राहू या टेनिस क्रिकेटचे. जरी सुद्धा 120 ग्रामचा हा टेनिस चेंडू असला तरी सुद्धा आज आपण पाहताय आपण या टेनिस क्रिकेटचे नेहमीच ऋणी राहणार आहोत. आज प्रत्येक गावातील पाड्यांमधून अगदी हे क्रिकेट आपण पाहू शकला. शहरांमध्ये गेलं, शहरांपासून तालुक्या लेवलला, राज्य स्तरावर आणि आज आपण पाहताय आंतरराष्ट्रीय लेवलला. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा हे टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात जाताना पाहायला मिळालं. जरी सुद्धा राष्ट्रीय खेळ हा भारताचा हॉकी असला तरी सुद्धा लेदर क्रिकेट नंतर सर्वोत्तम पसंती अगदी टेनिस क्रिकेटला पाहायला मिळाली. म्हणून आज आशिया खंडातील अगदी आपण पाहू शकाल नंबर 1 रँकिंगची स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी अगदी सांताक्रूज कलिना या मैदानावर आहे. आणि काय भरच गच्च बक्षिसांची खैरात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आहे. आणि त्या स्पर्धेचा अगदी कालचा 3रा दिवस सुद्धा दिमागदार पद्धतीने प्रथमेश नाना यांचा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. तर सुमित ढेकले बाहुबली वसई विरारची शान सेमीफायनल मध्ये जाताना पाहायला मिळाले. फटकाव्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक हा झेल महत्वाचा असेल आणि त्या दिशेने मिस्टर ऋतिक चुकी करणार नाहीये, कारण की शरदकडे ते कॅलिबर होतं. परंतु खेळपट्टीवर तग लावून राहणं खूप इम्पॉर्टंट फेज. आज परिपूर्ण 2 बाउंड्रीज तर आल्या बॅटमधनं, परंतु कन्व्हर्जन रेट हे त्या पद्धतीने पाहायला मिळालं नाही. विकेटचं झालंय पतन, फलंदाज बाद.
व्हेरी वेल कॉट. याच क्षेत्ररक्षकाला अगदी आपण पाहताय गावदेवी बादानेपाड्याच्या मैदानावर अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा किताब मिळाला होता आणि अगदी आपण पाहताय शूज आणि त्यानंतर कूलर देऊन मात्र सन्मानित केलं होतं. तोच तो खेळाडू अगदी आपण पाहताय. धावफलक 3 रन्स अनगाड 10 अंकांवर. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा मिळतोय. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 11 रन्स अनगाड 11 अंकांवर हे धावफलक. आज हनुमान जयंतीचा शुभ दिवस आहे. आज असंख्य गावामध्ये अगदी आपण पाहत आहे हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. भीमरूपी महारुद्र नेहमीच आपण पाहत आहे. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील उचलून धरलंय. विकेट मिळेल. हलकीशी बॅटची स्निक. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून एक चांगलं कॉन्सन्ट्रेशन. विकेट मिळाली. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशयाला. होते फलंदाजाला इथे बाद व्हावं लागतंय. 11 अंकांवर हे धाव फलक अगदी आपण पाहताय. जवळजवळ रोहन या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट मिळवलेत. शरीरापासून दूर फेकलाय. चांगली लाईन. जागा वरून खेळण्याचा हा प्रयत्न मिस्टर करण या फलंदाजाचा अगदी आपण पाहताय. आता इथून डॉट बॉल मिळेल. स्कोर कार्ड जवळजवळ 11 अंकांवर. आजचा दिवस अगदी आपण पाहताय सन 1875 रोजी अगदी टेलिफोनचा शोध लागला आणि संपूर्ण जगाला अगदी वेळ लावलं हे सुद्धा आपण पाहताय. सर्वप्रथम अलेक्झांडर ग्रॅहम बेल हा मात्र शास्त्रज्ञ ज्याने मात्र संशोधित केला. आजच्या दिवसामध्ये अगदी टेलिफोनचा अगदी शोध लागत असताना आजचा दिवस आपण पाहताय. खऱ्या अर्थाने हॅलो या नावाचा सुद्धा जो प्रचलित शब्द आहे ना तो कशा पद्धतीने उच्चारला हे सुद्धा आपण पाहताय. कारण की अलेक्झांडर यांची मात्र जी पत्नी होती तिचं नाव मार्गारेट हॅलो या नावाने प्रचलित होतं आणि तिचं सरनेम हॅलो असल्या कारणाने मात्र जो पहिल्यांदा फोन लागला गेला ना त्यामध्ये हॅलो असं नाव आलं आणि तिथूनच आपण पाहता ही हॅलो अशी उच्चारणा अगदी मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा एक आपण पाहू शकाल प्रचलित वाक्य आहे. फटका हवेमध्ये जिथून क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि त्याच्या माध्यमातून टिपलाय हा झेल. विकेटचं झाले पतन. ऑलरेडी धावा येत नाहीयेत आणि त्यामध्ये परिपूर्णतः या मॅच मध्ये विथ द बॉल एक चांगली गोलंदाजी हाताळतोय रोहन. विकेट मिळाली. फलंदाज बाद. रन्स ऑन अ कार्ड. नेहमी आपण म्हणतो ना की आयुष्यात चांगल्यातलं चांगलं घेणं ही खूप महत्वाची बाब आहे. म्हणजे ते कसेही असो पण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकत राहा. कारण की अनुभव हा सर्वोत्तम श्रेष्ठ गुरु आहे आपल्या वैयक्तिक आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले ना की शिक्षणाच्या माध्यमातून वाचाल तर वाचाल आणि क्रिकेटमध्ये खेळाच्या माध्यमातून खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे. इथून धाव घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आता काय घटित झाले बघा. शरदने चांगली सुरुवात करून दिली होती म्हणून म्हटलं की एक प्रामुख्य असणारा फलंदाज आहे. 9 धाव्यांवर तो बाद झाला आणि बाकीच्या फलंदाजाने परिपूर्ण नामुष्की उडवली गेली. नितेश डकवर बाद झाले. चैतन्याला आपण पाहिला डकवर बाद झाले. आता करण आणि त्यानंतर धीरज अशी जोडी आहे. म्हणजे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 13 अंकांवर हे धाव फलक. जर परिपूर्ण या मॅच मध्ये राहायचं असेल तर एक चांगल्या स्थितीमध्ये यावं लागेल आईगावदेवी पेल्लार या संघाला. म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. जर प्रयत्न सारथीने झाले योग्य त्या पद्धतीने भागीदारी जर रचली दोन्ही फलंदाजाने तर या धावसंख्येच्या दिशेने तुम्ही अग्रेसर होऊ शकता.
परंतु त्याकरिता तुमची सांघिक भागीदारी ही खूप महत्वाची आहे. 44 धाब्यांचा पाठलाग करायचा आणि 13 या अंकांवर हे धावफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, तर या षटकामध्ये अगदी आपण पाहताय आतापर्यंत 3 धावा आणि महत्वपूर्ण 3 विकेट सुद्धा मिळवले. आता इथून लक्ष आहे 12 चेंडू आणि 31 धाब्यांचं समीकरण हे अगदी जुळलं गेलंय. सकाळच्या सत्रामध्ये धाब्यांचा वेग हलकासा मंदावला, परंतु दुपारच्या सत्र जसं सुरू झालं धाब्यांचा वेग हा प्रचंड होत असताना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये आफ्टरनून सेशनला सुद्धा सुरुवात होईल. कोलवर लेन चांगली लाईन अगदी मेंटेन केली गेले. करण या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय योग्य त्या पद्धतीने खेळण्याचे महत्व. कुठल्या तरी फलंदाजाला थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यानं खूप महत्वाची भूमिका होते. पण आपण म्हणतो ना की दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप आणि त्याशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्याकडे नसतो. म्हणून सुरुवात थोडीशी खराब. आता वाईटचा इशारा आला. एकंदरीत धावी स्कोर कार्डवर मिळेल 14 अंकांवर हे धाव फलक. अजूनही 30 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. ऑन साईडला आपण पाहू शकाल आईगाव देवी मातेचं मंदिर आहे, त्याच्याच अगदी साईडला लागून एक सुंदर असं मंडप अगदी आपण पाहताय. त्या दिशेने आमचे लाडके खेळाडू लाडके प्रेक्षक राजे मॅचचा आस्वाद घेतात. बॅटची स्निक लागले, सरळ चेंडू निघून गेला. शॉट थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉप प्रिझन, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. सीझन मधनं हलक्याशा रीतीने अगदी चेंडूला काढलं. जशा पद्धतीने आपण म्हणतो ना की जसा सुईमधनं धागा फिरवावा त्या पद्धतीने या चेंडूला काढलं. मिळतील धावा 4. बॅकवर्ड थर्डमॅन, सीमा रेषा पार, महत्वाचा हा चौकार. 4. धावफलक म्हणजे जिथे 31 धावींची आवश्यकता होती ना, आता या 3 चेंडूंमध्ये 2 वाईट जिथे आले, 2 चौकार आले, म्हणजे 10 धावा एकंदरीत या षटकामध्ये आल्यात. म्हणजे अजून सुद्धा 21 धावींची आवश्यकता ही समोर असेल येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. चांगला फटका होता. याला म्हणतात युजेस माइंड, युजेस फुटवर्क, युज अँड हँड कोऑर्डिनेशन आणि योग्य त्या पद्धतीने अगदी खेळण्याचं महत्व, खेळण्याची शैली. 4 धावेंकरिता चेंडू पाहायला मिळाला. लिव्ह केले या चेंडूला. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा येईल. याच धावा कुठेतरी थोड्याशा खर्चिक असतील. करण याला अगदी आपण पाहताय विविध गोलंदाजी करत असताना आता इथे गुणेश माळी जात समजवण्याकरिता डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं आणखी एक क्षेत्ररक्षक येतोय. नवतरुण उभारता सितारा आहे. आज गुणेशानेच म्हटलं की आज थोडेसे खेळाडू अनौपचारिकरित्या मात्र अवेलेबल नाही आहेत, परंतु इथून नवतरुण उभारता सितारांना मात्र ही संधी मिळाली. पहा संधी 12व्या खेळाडूंपासून अगदी चालून येते. आज संघामध्ये आपण पाहताय जवळजवळ 15 ते 20 खेळाडू सुद्धा असतील, परंतु कधी कोणाला संधी मिळेल हे सांगू शकत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळला गेलाय. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये डॉट बॉलची सांगता. कारण की वयाच्या 13व्या वर्षी अगदी आपण पाहिलं असताना 1986 रोजी इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या मॅच मध्ये अगदी बॉल बॉयची भूमिका सुद्धा केली, ज्याच्या नावावर 100 शतकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द ग्रेट सचिन रमेश तेंडुलकरांची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने झाली. तदनंतर आपण पाहताय ज्याच्या नावावर 36 बाईक्स द बायकर मॅन म्हणून संबोधला गेला. वाकळणचा स्टार खेळाडू केतन म्हात्रेची सुरुवात सुद्धा 12व्या खेळाडूंपासूनच झाली, हे सुद्धा आपण पाहिलंय. आज नवी मुंबईचा वंडर बॉय नेहमीच आपण म्हणतोय फरदीन काझी याच्या सुद्धा एका इंटरव्ह्यूमध्ये आपण झळक बघितली की एक खेळाडू आणि एक बॉल बॉयची भूमिका 12व्या खेळाडूपासून. आणि आज आपण पाहताय सुप्रीमो ते इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा त्याचा प्रवास हा वाखण्य जोगे राहिला. पण प्रत्येक खेळाडूची एक विशेष करून सुरुवात आणि त्या सुरुवातीमध्ये जेव्हा तुम्हाला संधी मिळेल स्वतःमध्ये जर खेळाचं कौशल्य असेल तर तुम्ही क्रिकेटच्या पटलावर दाखवून द्या.
म्हणूनच अगदी आपण पाहता एक जेव्हा आपल्याला संधी मिळणार आहे तेव्हा आपण निराश हतबल होऊन जाऊ नका, संधीचा वेट करत राहा. इथून स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 24 या अंकांवर 24. आता विजयी होण्याकरिता 20 धाबींची आवश्यकता इथून समोर असेल आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6. 6 balls रिमेनिंग, 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. देऊया डीजेला संधी, घेऊया एक सुमधुर गीत. धाबींची आवश्यकता इथून समोर असेल. आता या आवश्यकतेनुसार कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल हे सुद्धा पाहणे योग्य. पहा, पाने के लिए बहुत कुछ लेकिन खोने के लिए कुछ काफी, हे नेहमीच आपण म्हणतो. म्हणून इथून तुम्हाला चांगल्या आक्रमकतेने अगदी फलंदाजी करावी लागणार आहे. 11:51 झाले. थोड्याच वेळामध्ये आफ्टरनून सेशनला अगदी सुरुवात होईल. एक चांगलं असं परिभाष्य क्रिकेटचं अगदी आपण पाहताय हा रणसंग्राम. आज 5 रुपयाच्या मैदानावर चांगला स्ट्रोक आहे. गुणेश त्या दिशेने अगदी स्थित, बॉडीलाईन अलीकडे हा झेल टिपलाय. विकेटचं झालं इथे पतन. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. 5 चेंडू 20 धाबा. अंगांवर हे धावफलक आहे. अगदी आपण पाहताय पवन या गोलंदाजी ट्रॅकवर आणलंय. अगदी गोलंदाजी मार्कवर पवन यांना आणलं आणि पिताश्रीनेच त्यांचा झेल टिपलाय. खूप सुंदर पद्धतीने हे चित्र अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर पवन माली शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्डवर मिळेल. 19 धाबींची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल आणि येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 5 चेंडू 19 धावा. धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर होतोय, परंतु इथून विकेट गेल्यात ना, तेच कुठेतरी चिंतेजनक. परंतु यावेळेस चेंडू अगदी आपण पाहता गुडलेन स्पॉटवरनं अचानकपणे अगदी आपण पाहता हलकासा बाउन्स होता आणि हलकासा चेंडू आतमध्ये वळाला आणि जिथे अगदी पुन्हा एकदा डॉट बॉलची ही सांगता पाहायला मिळते. 4 चेंडू 19. मयूर नाईक आहेत मैदानाच्या दिशेने. बॅट तर फिरवतात परंतु कनेक्शन होत नाहीये. समोरच्या दिशेने आता कणखर प्रहार आहे. बनबावसे चेंडू क्लिअर होईल ओव्हर दी रोप. आता आवश्यकता असेल 15 धाबींची आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3 balls रिमेनिंग, 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. कशा पद्धतीने हा खेळ आकारला जाईल सुद्धा पाहणे योग्य. घेऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. आहेत 15 धाबींची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे. एक चांगला प्रहार पाहायला मिळाला मयूर नाईकच्या माध्यमातून. सरळ चेंडू निघून गेला 4 धाबींकरिता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाही. आणखी एक विकेटचं झालं इथे पतन. येणारे 2 चेंडू 15 धाबींची आवश्यकता आणि हळूहळू या मॅच मध्ये तरे पडायले, पण तरे पडा या संघाने कंट्रोल ठेवलंय, पकड निर्माण केले. कारण की 2 चेंडू आणि आता हव्यात 15 धावा. बस 29 अंकांवर हे धावफलक फक्त पाहताय थांबलं गेलंय. आता 2 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता. जर काही चमत्कार घटित झाला तरच या मॅच मध्ये अगदी परिपूर्ण येणार आहे. चितन आहे नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत.
मुडाफटका मारण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. आज बहुसंख्य खेळाडू, महत्वाचे खेळाडू हे संघामध्ये नाही आहेत, परंतु अगदी गुणेशाने आपण पाहताय 9 धरून उभारत्या सितारांना, 9 धरून उभारत्या खेळाडूंना संधी दिली आणि आज त्यांनी निराश केलं नाहीये. आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहता ही गोलंदाजी आणि या मॅच मध्ये ही पोषकता पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार येईल की नाही, परंतु बाउंड्रीला लढीकडे चेंडूला रोखलं गेलंय आणि मॅच वॉन झाले. तरेपाडा 11 तरेपाडा हा संघ मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. विजयाच्या देईन लक्ष लक्ष शुभेच्छा अँड हार्ड लक. गावदेवी पेल्लार संघ, थँक्यू सो मच, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. शरद अँड ऑल टीम. तदनंतर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेतनाची गोलंदाजी राहिली होती पहिल्या स्पेलमध्ये, परंतु ज्या चुक्या घटित झाल्या ना त्या धाबींच्या बाबतीमध्ये झाल्या. कुठल्याही फलंदाजाने मात्र तग लावून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट